नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधीतरी हा विचार येतो की आपण नामस्मरण तर करतो, पण त्यात मन रमत नाही. भगवंताचे प्रेम नेमके लागते कसे? आजच्या प्रवचनातून आपण ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत नामाचे प्रेम लागण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज असते. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ह्यांचं प्रवचन 8 जानेवारी. नामाचे प्रेम नामाच्या सहवासाने येईल. महाराज आजच्या प्रवचनात एक खूप सुंदर उदाहरण देतात. जेव्हा मुलाला थोडासा ताप येतो तेव्हा आईच्या पोटात धस्स होते. तिला अन्न गोड लागत नाही. तिची झोप उडते कारण तिचे मुलावर निस्सीम प्रेम असते. आता स्वतःला एक प्रश्न विचारून पहा. नामात थोडा व्यत्यय आला किंवा एखादा दिवस नाम सुटले तर आईला होते तशी अस्वस्थता आपल्याला होते का? जर उत्तर नाही असेल तर समजून घ्या की अजून नामावर प्रेम जडलेलं नाही. नाम घेणं हा माझा धर्म आहे, ते माझे कर्तव्य आहे आणि नामाशिवाय जगणं म्हणजे मेल्यासारखेच आहे. ही प्रज्वलित भावना मनात असणं गरजेचं आहे. अनेकदा आपण म्हणतो काम कमी झालं की नाम घेईन किंवा परिस्थिती निवळली की देवाकडे वळेन. पण महाराज स्पष्ट सांगतात, परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईन असं म्हणणारा मनुष्य कधीच नाम घेऊ शकत नाही. नाम हे कोणत्याही परिस्थितीत जसे येईल तसे घेत राहणे हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. हेच नाम तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन जाईल. नामात प्रेम कसे निर्माण होते ह्याचे गुपित सांगताना महाराज ताकाचे उदाहरण देतात. ताकात लोणी असतेच, पण ते वर दिसत नाही. जेव्हा आपण ताक घुसळतो तेव्हा लोणी वर येते. अगदी तसंच भगवंताच्या नामात त्याचे प्रेम दडलेलेच आहे. आपण जसे जसे नाम घेऊ तसे तसे ते प्रेम अंतःकरणातून वर येईल. नुसत्या जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने घेतलेले नाम अंतःकरण शुद्ध करते. प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे, तसेच नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेमही आपोआप येईल. जसे एखाद्याला आफूचे किंवा कोणत्याही गोष्टीचे व्यसन लागते आणि तो त्याच्या अधीन जातो, तसंच आपल्याला नामाचे व्यसन लागले पाहिजे. उठता बसता चालता बोलता अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण नामासारखे सोपे साधन दुसरे कोणतेच नाही. तर मंडळी, नामाचे प्रेम लागण्यासाठी आजपासूनच आपण ह्या 2 गोष्टी करूयात. माझ्या गुरूंना नाम आवडते म्हणून मी ते घेणार आणि नामातच माझे कल्याण आहे ह्या भावनेने ते घेणार. आजचा विचार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय